नमस्कार मंडळी. मी सॅम कोळे, सॅम सफरनामा ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. कसे आहात? बरे आहात ना? तर मंडळी आपण आज जाणार आहोत नालासोपाऱ्यामध्ये. नालासोपाऱ्यामध्ये श्री साई गणेश कला मंदिर या ठिकाणी जाणार आहोत. तिकडे गणपती बाप्पाच्या वेगवेगळ्या मूर्त्या बनवलेल्या आहेत. त्या मूर्त्यांचं काम चालू आहे. डायमंड म्हणा, वस्त्र म्हणा किंवा वेगवेगळे बाप्पाच्या ज्या मूर्त्या आहेत त्यांचं काम चालू अगदी जोरदार चालू आहे. तिथे माझा मित्र प्रणव वामणे आणि श्रेया खोत. ॲक्चुअली श्रेया खोतचं आता लग्न झाल्यामुळे तिथं श्रेया वामणे असं नाव झालं आहे. सो मंडळी आपण तिकडे जाणार आहोत आणि कशा पद्धतीने बाप्पा बनवण्याचं काम चालू आहे, ते प्रणवसोबत बोलणार आहोत, श्रेयासोबत बोलणार आहोत. श्रेया आता मला वाटतं जवळ-जवळ शाळेनंतर बऱ्याच वर्षांनी भेटणार आहे. सो ब्लॉगच्या माध्यमातून गप्पा-टप्पा, मजा-मस्ती होईल. सो हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा. कोणीही स्किप करू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर मंडळी आपल्या Instagram आयडीला फॉलो करा. सॅम सफरनामा ब्लॉग या Instagram आयडीला. चला तर मी घेऊन चाललो आहे तुम्हाला आज नालासोपाऱ्यामध्ये. तर मंडळी फायनली आपण नालासोपारा या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि इकडे माझ्या पाठीमागे पाहू शकता सुंदर अशा बाप्पाच्या वेगवेगळ्या मूर्त्या आहेत. सो आपण एकंदर कारखाना पाहणार आहोत आणि बाप्पाच्या सुंदर सुंदर अशा मूर्त्या पाहणार आहोत. इथे प्रणव मित्र आहे, त्याचबरोबर माझी वर्गमैत्रीण श्रेया, दोघंही इथे काम करतायत. सो आपण त्यांच्यासोबतही बोलणार आहोत आणि एकंदर गणपती बाप्पाची जी बनवण्याची लगबग कशा पद्धतीने चालू आहे ते पाहणार आहोत. चला मंडळी पाहूया आपण गणपती बाप्पा कसे बनवतायत. त्याच्या अगोदर मंडळी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. माझ्या पाठीमागे पाहू शकता सुंदर सुंदर अशा बाप्पाच्या मूर्त्या आहेत आणि पाहूयात आपण कसा आहे कारखाना ते. मंडळी असं आहे ना, कोणतंही शुभ काम करताना आपण प्रथम बाप्पाला वंदन करतो. त्याच्यानंतर आपणही शुभ कामाला सुरुवात करतो. त्याचप्रमाणे आपणही बाप्पाला वंदन करून आपल्या ब्लॉगला सुरुवात केली आहे. या कार्यशाळेत बाप्पाचं अगदी जोरदार काम सुरू आहे बरं का मंडळी. वेगवेगळ्या मूर्त्या हे वेगवेगळे आकार घेत आहेत. बाप्पाची मूर्ती पाहिली तर एकदम छान आणि प्रसन्न वाटतं. मंडळी आपण जर या कारखान्यात काळजीपूर्वक पाहिलं तर आपल्याला वेगवेगळ्या बाप्पांच्या मूर्त्या इथे पाहायला मिळतात. इथे आपण पाहू शकतो वल्लव रे नागवा अल्लव वल्लव असे गणपती बाप्पा बोटीमध्ये बसले आहेत. त्याच्याबरोबर इकडे पाहू शकता आपण अजून एक तशाच पद्धतीची मूर्ती आहे आणि इकडे पाहू शकता एक वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये वेगवेगळ्या मूर्त्या इकडे बनवण्यात आलेल्या आहेत. त्याही योग्य दरात आहे बघा. इकडे पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत. सुरेख आणि सुंदर मूर्ती आपल्याला योग्य दरात इथे मिळते. तर मंडळी आपल्यासोबत आता प्रणव आहे. मी त्याची ओळख करून देतो. हा बघा, हा प्रणव गेले कित्येक वर्ष बरीच वर्ष या बाप्पाच्या मूर्तीची सेवा करतोय आणि इथे काम करतोय. सो प्रणवसोबत आपण बोलणार. प्रणव, किती वर्ष काम करतोयस? जवळजवळ 7-8 वर्ष झाली मला. मी हे काम करतो आहे या कारखान्यात. 7-8 वर्ष झाली. तसं माझा एक्सपिरियन्स बोलायला गेला तर 9-10 वर्ष आहे. मी हे म्हणजे असं कोणाकडून शिकलेलं नाही, पण मी फक्त बघून बघून शिकलो आहे. कॉलेजला मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा मी कॉलेज बंक करून लालबागला जायचो. तर मी ते आवड माझ्यात निर्माण झाली आणि मी बघून बघून हे सगळं शिकलो. ओके. सो आता आपण पाहूया प्रणव कशा पद्धतीने बाप्पाची मूर्ती बनवतोय ते. आपण त्याच्यासोबत अजून पुढे बोलणार आहोत, पण सध्या तो कामात आहे. त्याचं काम कशा पद्धतीने चालतं हे पाहूया. सो प्रणव, आपलं काम चालू कर. आपण बाप्पाची मूर्ती कशा पद्धतीने बनवतो हे जरा आपल्या जे यूट्यूबचे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना दाखवूया. सो मंडळी पाहूयात आता आपण प्रणव कशा पद्धतीने काम करतोय ते. या मूर्तीला आपण डायमंड वर्क करणार आहे. या मूर्तीला मी इथं लावू का? लाव. तर मंडळी आपण ही बाप्पाची मूर्ती पाहतोय. ही आता ह्या मूर्तीचं काम अजून पूर्ण झालेलं नाही आहे, पण थोड्या वेळात प्रणव आहे तो पूर्ण काम करणार आहे. त्याच्यानंतर आपण याच मूर्तीचं तुम्हाला काम झाल्यानंतर कशा पद्धतीने बाप्पाची मूर्ती साकार होते ते आपण पाहूया. या मूर्तीला आपण डायमंड वर्क करणार आहे. डायमंड वर्क करायचं म्हटलं तर प्रथमतः हे पोर्शन वरती आलेलं आहे ते तुम्हाला प्लेन करून घ्यावं लागेल. इथे आहे ते, तर त्यामुळे आपण सुरीचा वापर करू आणि थोडंफार तो भाग तेवढा पोर्शन कापून घेण्याचा प्रयत्न करू. हा बॉन्ड यूज करतो मी 7000. शक्यतो फेविबॉन्ड पण यूज करतात, पण मी फेविबॉन्ड टाळतो.
आहेत स्वतः बनवले. ते मार्केटमध्ये पण भेटतात पण ते महाग पडतं. एक पीस जवळजवळ 5-10 रुपयाला पडेल आणि घरी बनवून मला ते 1-2 रुपयालाच पडेल. मागच्या साईडला. तर मंडळी आता बऱ्यापैकी काम आपलं झालेलं आहे आणि माझा प्रणवला एक प्रश्न आहे. प्रणव, तू कॉलेजला असताना बंक करून जायचास, ही गोष्ट तुझ्या घरच्यांना माहिती होती का? नाही, कदाचित माहीत नसेल. पण ही व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याला कळेल. पण कसं असतं ना मंडळी, जर तुम्हाला आवड असेल कोणत्याही क्षेत्राची, तर तुम्हाला तो एकदा आवड निर्माण झाली की त्या क्षेत्रामध्ये आपण पूर्ण झोकून देतो. तसंच प्रणवने या क्षेत्रामध्ये झोकून दिलं आहे. तो आता पाहू शकतो आपण इकडे मूर्त्या बनवण्याचं काम कसं पद्धतीने चाललंय. छान असं. तर प्रणव, कसा आहे एकंदर अनुभव? कसं वाटते बाप्पाची सेवा करते, काम करते, कसं वाटते तुला? सेवा म्हणजे मला तरी खरी आवडच आहे, कारण की मी आधी खेतवाडीत राहायचो. खेतवाडी 7वी गल्लीमध्ये. तुम्ही टी शर्ट पाहिला असाल, खेतवाडी 7वी गल्ली ही मागच्या वर्षीची टी शर्ट आहे आणि आत्ता ह्या वर्षी त्या गल्लीला 75 वर्ष आहे. तर तिथे मोठा अनुभव म्हणजे मोठा हेच आहे यावर्षी मोठा. 16. तर तुम्ही पण या नक्की या सोहळ्याला, मजा येईल बघायला. आणि आवड म्हणजे मला तर ॲक्च्युली म्हणजे तिथूनच आवड निर्माण झाली. आणि कॉलेजमध्ये होतो तेव्हा एक माझी फ्रेंड होती. तर ती फ्रेंड आणि आम्ही या दोघांनी म्हणजे आम्हाला आवडच होती. म्हणजे ड्रॉइंग असेल किंवा काही असेल, म्हणजे कॉलेजमध्ये काही फंक्शन वगैरे असेल तर पहिलं म्हणजे आम्हालाच हे करायचे. आणि असे मग आम्ही असं बघता बघताना मग आम्हाला आवड निर्माण झाली आणि आम्ही मग लालबागला जायला लागलो. तर त्या लालबागला ना मोठे मोठे कारखाने खूप आहेत. तर तिथे बघता बघता हे सगळं आम्हाला अजून आवड निर्माण झाली आणि अजून आवड आम्हाला निर्माण झाली. आणि इथं मोजून ना जवळजवळ 1 महिना राहिला असेल कदाचित. 1 महिना राहिला म्हणजे आता ते म्हणजे मूर्ती बुक करायला येतात ना, ते म्हणजे पहिले असे हे बघून जातात सगळ्या मूर्त्या. तर मी ही मूर्ती खास त्यासाठी हे करतोय, की उद्या आहे संडे. संडे आहे तर मग पब्लिक उद्या बुकिंग करायला येणार आणि हा मी फक्त सॅम्पल मारून ठेवतोय. हा काही बुक वगैरे नाहीये. तर कोणाला आवडलं तर तो लगेच लगेच म्हणजे बुक करेल, हीच अपेक्षा आहे. आता म्हणजे असं म्हणू शकतो की आता लोकांची लगबग चालू झाली. काही दिवसावरती गणपती बाप्पा येऊन ठेपले त्याच्यामध्ये. बरोबर ना? आणि सध्या तरी म्हणजे म्हणजे आपला जेव्हा श्रावण महिना येतो, म्हणजे गटारी संपते, त्याच्यानंतर मोस्ट ऑफ जास्त गर्दी होते. पण आत्ता फक्त पब्लिक येतो ना, तो फक्त बघायसाठीच येतो. म्हणजे फक्त बघून जातो, पण बुक करत नाही. पण बुकिंग मात्र म्हणजे आपली गटारी असते तेव्हा चालू होते. तो प्रणव, तू अगदी मुंबईतला खेतवाडीतला गणपती बाप्पाही अनुभवलाय. त्याच्यानंतर आता तू सध्या नालासोपारा वसई विरारमध्ये शिफ्ट झालाय. तर तिकडचाही बाप्पा अनुभवलाय. तर कसं वाटतं म्हणजे महाराष्ट्रामध्ये गणपती बाप्पाचा जो सण आहे, तो कशा पद्धतीने साजरा केला जातो आणि काय वाटतं त्याच्याबद्दल थोडंसं सांग? अ, मी खेतवाडीत राहायचो आधी. तर तिकडचा म्हणजे गणपती बाप्पा म्हणजे सगळे मोठे-मोठे गणपती. सांगायचं असं तर की मी ते पण काम करतो. मोठ्या मूर्त्यांचं पण मी काम करतो. जवळ-जवळ 3-4 मोठ्या मूर्त्या माझ्याकडे असतात. पण इकडचं जेव्हा आवडून होतं त्यानंतरच मी तिकडे जातो. आणि शक्यता म्हणजे तिकडचं आगमन आहे ना, म्हणजे मूर्त्यांचं आगमन ते जवळ-जवळ 20-25 दिवस आधीच येतं. म्हणजे मोठे गणपती तर त्यांचं आगमन आधीच असतं. त्यामुळे ती कामं मी आधी म्हणजे इथून नाईटला मग मी तिकडे जातो. तो प्रणवने आत्ताच मला एक गोष्ट सांगितली आहे. ती गोष्ट म्हणजे आता काय म्हणा मला काही कळत नाही. तो त्याच्या घरी गणपती येतं आणि ते 1.5 दिवसाचा असतो. आणि गंमत ही आहे की बाप्पा घरी येतो आणि तो म्हणतो मी माझ्या कार्यशाळेमध्ये गणपती बनवत असतो. की
जर तुम्ही पाहिलं तर म्हणजे एक तारेवरची कसरत आहे. म्हणजे बाप्पालाही पाहायचंय घरी आणि कार्यशाळेमध्ये बाप्पाही बनवायचंय. तर एकंदर त्याची तारेवरची कसरत असते. म्हणजे दिवसभर इकडे काम करायचं. बाप्पा सगळ्यांची बुकिंग झाल्यानंतर मग घरी जायचं, गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं आणि परत इथे कारखान्यात येऊन काम करायचं. तर तुझा प्लॅन कसा असतो एकंदर म्हणजे त्या दिवशीचा? आमच्या घरी आहे ना 1.5 दिवसाचा गणपती असतो. तो पण इथेच असतो आणि मीच करतो. आणि माझा भाऊ म्हणजे मोठा भाऊ आहे मला. आणि त्या त्याला जेव्हा मुलगा झाला, वेदांत त्याचं नाव आहे वेदांत. आणि तिथपासून मग आम्ही म्हणजे तो गणपती आणतो घरी 1.5 दिवसाचा. तो आणतो म्हणजे मी इकडे कार्यशाळेतच असतो. त्यामुळे मला काय एवढा जास्त वेळ मिळत नाही. आणि मी फक्त गणपतीचं आगमन आणि म्हणजे जेव्हा काही घरी पूजा वगैरे असेल तेव्हाच मी घरी उपलब्ध असतो. त्याच्यानंतर काही मला काही वेळच नाही मिळत. त्यामुळे तोच सगळं करतो. म्हणजे घरी गणपती बाप्पा आले आणि आपण कार्यशाळेमध्ये आहोत. हे असं प्रणवच्या जेव्हा घरी म्हणजे मूर्ती जेव्हा पूजेला बसते, तेव्हा इथून सगळ्या म्हणजे मूर्त्या जात असतात. तर किंवा जेव्हा काही म्हणजे काही काम वगैरे राहिलं असेल किंवा मूर्तीला म्हणजे काही निघालं वगैरे, टचअप वगैरे आलं असेल, तर मग मला तिकडे धावाधाव करायला लागते. तर त्यामुळे मग मला काही एवढा जास्त वेळच नाही मिळत. आमचा बाप्पा घरी जाऊन बसतो. त्याच्यानंतर 1 दिवस फक्त आमच्या घरी तर 1.5 दिवसाचा गणपती असतो. 1.5 दिवसाचा गणपती म्हटलं तर काय, आज आले आणि उद्या गेले. तर त्यामुळे मला काही वेळच नाही जास्त मिळत. आणि मी फक्त एक म्हणजे रात्रभरच फक्त बाप्पाची सेवा सेवा करायचा मला एक अनुभव मिळतो. प्रणव तू बेसिकली कोकणातला आहेस. हां, होतंय ना? प्रणव तू मुळात कोकणातला आहेस आणि मी कोकणातला आहे. तर तू काय सांगशील तुला कोकणातला गणपती अनुभवायला आवडतो की मुंबईचा गणपती अनुभवायला आवडतो? काय सांगशील? सांगायची गोष्ट म्हटली ना तर कोकण असून पण मला काय गणपतीला गावी जाता येत नाही. एकदा फक्त लॉकडाऊन होतं आणि तेव्हा सगळी कामं म्हणजे ठप्प होती आणि मी पण गावालाच अडकलेलो. कोरोना कोरोनाच्या टायमाला. त्या वर्षी मी फक्त गावचा गणपती अनुभवला असेल. तर एवढी मजा आली की बाबा काहीतरी वेगळंच होतं. म्हणजे तिकडे जाऊन पण मी तिकडची पण कामं केली आणि तो पण अनुभव मला मिळाला. आणि म्हणजे काहीतरी म्हणजे असं वेगळं शिकायला मला आवड आहे तशी पण. पहिल्यापासूनच आवड आहे. त्यामुळे मला खूप मजा आली गावच्या गणपतीला. आणि शक्यतो ना मी ह्यावर्षी जाण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण की माझी सासरवाडी म्हणजे केळशी. कोकणातच आहे केळशी. आणि तुला माहीत असेल ती तुझीच फ्रेंड आहे श्रिया. तर तिच्या घरी ना गणपती 10 दिवसाचा येतो. तर 10 दिवस म्हणजे मला तर काय बाबा जायला मिळेल मिळेल. आणि ते वौसा बोलतात ना, काही वौसा असतो तिचा, तर तो ह्यावर्षी आहे. तर त्यामुळे मग मला जायलाच लागेल आणि मग मी यावर्षी गावाला जाणार आहे. हो तू फायनली गावी जाणार आहे हां, आणि आपला कोकणातला गणपती बाप्पा अनुभवणार आहे. हां. म्हणजे खरं म्हणायला गेलं मुंबईमध्ये मजा आहे गणपती बाप्पांची. पण पण जी गावच्यासारखी नाही. गावची मजा आहे ना ती अफलातून म्हणजे जागडी, ढोल, संध्याकाळची आरती, आरती, प्रसाद, कमाल अगदी फुल नाईट आऊट. मग सकाळी उठून परत आरती आणि परत ते आरती. कमाल अनुभवण्यासारखं आणि मुळात आता पावसाळा असल्यामुळे कोकण तर कमाल झालं. त्याच्यामुळे कोकणात जाऊन जी गणपतीची मजा आहे ना ती तुम्ही लंडन जा, US जा, आणि कुठेही जा. आणि भारीच असते. मेन म्हणजे सांगायची गोष्ट अशी, की ह्यावर्षी मी गावाला सुद्धा काम करायला जाणार आहे. कारण की माझ्याकडे 5-6 मूर्त्यांची ऑर्डर तिकडची आली आहे. गावी पण जाणार आहे तू, पण जाणार आहे. तुला अगोदर जावं लागेल. अगोदरच जाणार आहे. मी काम करते म्हणजे आता मी दोन्ही कामं नाही करू शकत ना. मला 2च हात आहेत. बरोबर. 2 हात आहेत त्याच्यामुळे बघ एक तर असतात कपडे घालायचे म्हणजे गणपतींना वस्त्र. एक तर धोतर, फेटा. त्याच्यानंतर आता हल्ली कसं झालंय माहिती आहे का? म्हणजे नेटवर्क म्हणजे बोलतात ना ते Googleites हे जे आपलं काय बोलतात त्याला लाईफस्टाईल आहे ना, आपली जी लाईफस्टाईल आहे ती Googleize झाली आहे. म्हणजे कोण पण म्हणजे नेटवरून गणपती शोधतात आणि मग बोलतात की असंच करून पाहिजे, मला असंच पाहिजे. तर ते करण्यासाठी वेळ पाहिजेच. आता ते वेळ मिळाल्यासाठी मी काय केलं, की मी माझ्या वाईफला डायमंड वर्क शिकवलं. तर मी डायमंड वर्क सहसा करत नाही. असं काही स्पेशल असेल तरच मी डायमंड वर्क करतो आणि मी फक्त कपड्यांचंच बघतो. तर माझी वाईफ इथे म्हणजे मला साथ देते त्याच्यावरून मला मग हे सगळं वेळ मिळतो करायला. म्हणजे एकंदर काय तुला हे सगळं गणपती बाप्पाची कामं करण्यामध्ये ती तुला हातभार लावते लावते. आणि त्याच्यामुळे कसं जर हातभार लावला तर काम तर छान आणि उत्तम म्हणजे पटापट होतं. तर पटापट होतो. तसंच काहीच प्रणवच्या बाबतीतही आहे. प्रणव
छान होतं. तो तसं त्याच्या बाबतीत हे आहे. हे आणि बघा, एकाचं डोकं चालून चालून म्हणजे काम होतं ना, त्यापेक्षा दोघांचं डोकं वापरून ना चांगलं काम होतं. आता त्याचं डोकं तर चालतंय, त्याचबरोबर हात पण चालतोय. हे बघा इकडे. हे मी पॅच कागदावर बनवलेत आणि ते मी कट करतोय. त्याच्यामुळे काम कसं फटाफट होतं. हे बघा हे सगळे पॅचेस त्याने म्हणजे आता म्हणला ना मला आवड आहे, तर त्याची आवड बघू शकता आपण इकडे. हे बघा त्याने अक्षरशः हाताने बनवले ते सगळं आणि ते पेपरवरती स्टिक केले. त्याच्यानंतर मग आता इकडे येऊन तो गणपती बाप्पाला सजवतो. म्हणजे ही आवड असते कलेवरची किंवा गणपती बाप्पावरची सगळी आवड असते ना, ज्याला खरंच आवड आहे तेच करू शकते. हे बघा इकडे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला बघायला मिळतात. सुंदर मूर्त्या आणि त्याचबरोबर काम. तर हे छोटी देवी पण आहे. काय नाव आहे तुझ्या? ते तिथे काका आहेत, म्हणजे त्यांचंच हे आहे. ते छत्रपती आपण बोलूया. हां. हे इथे बघायला गेलात ना, तर तुम्हाला सगळं व्हाईट आणि गोल्ड डायमंडच दिसतील. तर मी खास हे म्हणजे आवर्जून वापरतो, कारण की मला म्हणजे वेगळं काहीतरी हां, करायला आवडतं. वेगळं करायला काहीतरी आवडतं. आणि बाकी कलर पण माझ्याकडे आहेत, पण ते मी शक्यतो टाळतो आणि सध्या मी व्हाईटवरच जोर दिलाय. कारण की व्हाईट बघायला गेलात ना, तर तुम्ही जेव्हा ब्लू लाईट वगैरे वापराल किंवा व्हाईट लाईटवरती ते जास्त शाईन होतं. त्यामुळे मी शक्यतो त्यामुळे शक्यतो मी व्हाईटच वापरतो. आता गणपती बाप्पा झाले तर पुढचं कोणतं असणार गणपती बाप्पा? पुढचं म्हणजे आता ऑर्डरवर आहे. कारण की आता सध्या तरी त्या दशामादेव्यांची लगबग सुरू आहे. त्यांची कामं पण खूप दशमा जोरदार म्हणजे आहेत. नेमकं काय रे? थोडंसं सांग ना, म्हणजे दशमा म्हणजे आपल्या दशामा म्हणजे आपली जशी सरस्वती, अंबामाता वगैरे असते ना, तशी गुजराती म्हणजे काठियावाडी लोकं आहेत. त्या लोकांचे म्हणजे दशामा. तर ही दशामा देवी म्हणजे त्यांचं वाहन उंट. आपलं कसं म्हणजे सरस्वतीचं वाहन मोर वगैरे तसं. तर यांचं आगमन आहे ना, म्हणजे आपली जेव्हा गटारी होते, गटारी असते, जेव्हा अमावास्या म्हणजे श्रावण चालू होतात, तेव्हा त्यांचं आगमन होतं असं मला तरी माहीत आहे. म्हणजे अंदाजे, असं कन्फर्म सांगू नाही शकत. 3 तारखेला त्यांचं आगमन आहे. म्हणजे आपली जेव्हा गटारी आपली कधी आहे 4 तारखेला आय थिंक ना? हां. त्यांचं 3 तारखेला आगमन आहे. म्हणजे संध्याकाळी ते जायला सुरू होणार. तर सध्या त्यांची म्हणजे त्यांच्या साड्या नेसवण्याची कामं, डायमंडची कामं सध्या त्यांच्यामध्ये जास्त सध्या हे आहे. त्यामुळे मी आता गणपती म्हणजे हा पहिलाच गणपती मी चालू केलाय. ते पण का तर सॅम्पल उद्या संडे आहे. तर संडे म्हणजे बुकिंग चालू होणार. त्यासाठी म्हणजे आमचे हे आहेत, काका आहेत, गणेश काका, हरीश काका. ते बोलले की 2-3 सॅम्पल मारून ठेव. आता सॅम्पल मारून ठेव त्यासाठी मी माझे हे प्रयत्न चालले. काम चालू आहे. पाहू शकतो. हे जे पाहताय, हे पण्याने केलेलं काम आता हे वरची आरस आहे. तर मंडळी हे बघा आपण पाहू शकतो श्रेया खोत आपल्या शाळेमधली व आमच्या वर्गातली हे बघा श्रेया हाय का? हे बघा बोलूया तिच्यासोबत. श्रेया तू किती वर्षापासून हे काम करते? पहिले तुझं नाव सांग पूर्ण. माझं नाव श्रिया प्रणव वामने. अच्छा. किती वर्षापासून हे करतेस सगळं काम? यंदा 3रं वर्ष आहे. म्हणजे प्रणवने सांगितलं स्टोरी इथे कसं काम करते, काय कशी हेल्प करते. तर कसं वाटतं तुला काम करायला? खूप छान वाटतं, काहीतरी वेगळं शिकायला भेटलं प्रणवमुळे मला. आधी तर काही यायचं नाही, फक्त जॉबलाच जायची. पण लग्न झाल्यापासून म्हणजे लग्नाच्या 1 वर्ष आधीपासून यायची इथे मी थोडंफार बघायला. त्या वर्षी काही एवढं जमलं नाही करायला. पण गेल्या वर्षी केलं खूप त्यासोबत मी काम. आणि मग यंदा आता त्याला जॉबला जायला लागतं, त्याच्यामुळे मग थोडंफार मी येते पहिले सकाळी वगैरे किंवा मध्ये वेळ भेटेल तेव्हा करायला. आणि मग संध्याकाळचं येते. आणि बरंच काही सांगितलं म्हणजे हे काम करताना तू हेल्प करते त्यामुळे काम अजून सोपं होतं. हो, तर एकट्याला नाही एवढं शक्य होत ना जॉबला जाऊन, त्याच्यामुळे. कसा आहे प्रणव मित्र आमचा कसा एक स्वभाव आणि स्वभाव कसा आहे त्याचा? मस्त आहे, थोडा चिडका पण आहे. चिडतो? हो मग. तर आता इकडे पाहू शकतो आपण एक काम चालू ओके, आहे. याच्यानंतर मग गणपती बाप्पाला वस्त्र कशा पद्धतीने परिधान केलं जातं हे आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून पाहूयात आपण. सो हे बघा, छोटी छोटी जी कामं असतात ती कशा पद्धतीने बारकाईने केली जातात ह्याचं
आपल्याला इथे प्रात्यक्षिक पाहायला मिळतं. या कानामध्ये दोन्ही कानामध्ये जे डेकोरेशन आहे ते केलेलं आहे आणि आता बाप्पाला पूर्ण सजवून झालेलं आहे. सो आता हा गणपती बाप्पा पूर्ण झाला ना पाण्या. ओके. सो आता आपण थोड्या वेळात आहे ना गणपती बाप्पाला वस्त्र कसे परिधान करतात हे पाहूयात. बेबीचं नाव काय रे? श्रेयांश एवा त्याच आहे. त्याला घेऊन यायचं ना. तो इकडे आला तर तो राहत नाही व्यवस्थित, त्याच्यामुळे त्याला खाली फिरायला आवडते जास्त. आणि ही जागा वगैरे म्हणजे मच्छर वगैरे इकडे आहेत ना, त्या बाजूलाच आहे, त्यामुळे काय एवढं वाटत नाही. आता किती वाजता मूर्ती होईल आपली? आता ऑलमोस्ट तरी होत आलंय. आता फक्त राहिलंय काय, सोंड राहिलंय आणि हार राहिलेत आणि पायातलं राहिलंय. बाकी ऑलमोस्ट सगळं होत आलंय. तर मंडळी या कारखान्याचे जे आपले ओनर आहेत त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत. तर काका पूर्ण तुमचं नाव सांगा आणि कारखाना कुठे आहे हे सांगा लोकांना जरा. हॅलो, माझं नाव गणेश मोहन कोलवणकर. आपला कारखाना कुठे आहे? हा कारखाना जो आहे आमचा चंदन नाका लोचो टॉवरच्या समोर. काका तुमच्या गावाचं नाव सांगा पहिले माझ्या गावाचं नाव आहे मुक्काम पोस्ट पडवे. आणि थोडक्यात माहिती सांगा आपल्या इथे मूर्ती कोणत्या कोणत्या पद्धतीने मिळतात ते सांगा माहिती जरा. आमच्याकडे मूर्ती म्हणजे 1 फुटापासून ते 1.5 फूट 2 फूट त्या 5-5.5 फुटापर्यंत मॅडम आमच्याकडे भेटतात वगैरे सगळ्या प्रकारच्या वगैरे. ते मॉडेलमध्ये वगैरे जे काय असेल बिग पीस मॉडेलमध्ये त्या सगळ्या गोष्टी मूर्तीमध्ये आमच्याकडे वगैरे सगळ्या अवेलेबल असतात. किती वर्षापासून आपण या क्षेत्रामध्ये आहात आणि कसा आहे अनुभव एकंदरीत? अनुभव खूपच आम्हाला चांगलाच भेटलेला आहे, की आम्ही आता 14-15 वर्ष आम्हाला झाली या व्यवसायामध्ये आणि व्यवसाय पण खूप आमचा चांगला चालला आहे, काही प्रश्नच नाही. हा बाप्पाच्या कृपेने आपल्याला यश येऊ यात मात्र शंका नाही. आणि मंडळी जर कोणी इच्छुक असेल तर आपल्या कोकणातील व्यक्ती हा व्यवसाय उतरलाय नालासोपाऱ्यामध्ये. कोणी इच्छुक असेल तर नक्की या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा. आपल्याला वेगवेगळ्या मूर्त्या भेटतील. काका तर दशमा देवीची ही मूर्ती आपल्या इथे हो. ठेवण्यात आली त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा. दशमा देवी ही स्थापना त्यांची दशमा देवीचे तुम्हाला photo दाखवतो. दशमा देवी स्थापना ही 4 तारखेला आहे. 3 तारखेला ते लोक घेऊन जातात आणि 4 तारखेला त्यांची सकाळी स्थापना असते वगैरे करतात वगैरे. स्थापना दशमाची वगैरे म्हणजे गटारी अमावस्येला ते स्थापना करतात. त्यांचा पण आम्हाला खूप रिस्पॉन्स वगैरे आहे. दशमा वगैरे दशमाच्या देवीचा आम्हाला खूप रिस्पॉन्स आहे. चांगल्या प्रकारे त्याचे डायमंड वर्क पण केले जातात. काही ब्रदरने साडी वर्क असेल वगैरे काय असेल असे आम्ही केलेले पण आहे, तुम्ही बघू शकता त्याप्रमाणे वगैरे. इथे बघा इथे पण केलेलं आहे त्याप्रमाणे. जसं पाहिजे तसं वर्क आम्ही सगळ्यांना करून देतो ते वेगवेगळे त्याप्रमाणे वर्क वेगळं वर्क वगैरे सगळं वगैरे. जो कोणी जर इंटरेस्टेड असेल तर बघा या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा. आणि कोकणातला व्यवसाय माणूस एक व्यवसायात उतरला याला नक्की पाठबळ द्या. कारण की आपणच पाठबळ दिलं तर आपला माणूस वरती जाईल याच्याहून आनंदाची गोष्ट काय असू शकते. सगळ्यांनी कॉन्टॅक्ट करा आणि या ठिकाणी भेट द्या. काका तुम्हाला अजून काय सांग. तर काकाला काय तर थोडक्यात सांगायचं आहे ते काका काहीतरी बोलतात आपल्याला. मला सांगायचं मतलब असं की आता हे समीर कोयर हे इथं आले, हे राहतात बोरिवलीला. बोरिवलीला हे खास आमच्यासाठी इथं आले, त्यासाठी मी त्यांचे पूर्णपणे धन्यवाद मानतो. काका थँक्यू सो मच. तुम्ही आपल्या ही जी बाप्पाची आपण आता मूर्ती पाहतोय तर प्रणव बऱ्याच वेळापासून बनत होता. ही जवळजवळ 2 ते 3 तासानंतर एक बाप्पाची मूर्ती पूर्ण झालेली आहे. आपण पाहू शकता कशा पद्धतीने डायमंड त्याच्यानंतर मग कानामध्ये जे डायमंड लावलेत ते कशा पद्धतीने आहे ते पाहू शकता. आणि आता फायनली ही मूर्ती डन झालेली आहे. कार्यशाळेत प्रत्येक मूर्तिकार आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती ज्वलंत कशी बनवता येईल यासाठी धडपड करत असतो. आणि ती मूर्ती पूर्ण अगदी व्यवस्थित दिसावी यासाठी आपलं जीव ओतून काम करत असतो. याला आपण तारेवरची कसरत म्हणू शकतो. एका बाजूला आपल्या लेकराला सांभाळते आणि दुसऱ्या बाजूला आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी ती दशमामाला रेडी करते. म्हणजे एकूणच काय परिस्थिती सांगड घालत आपल्या उदरनिर्वाहासाठी आपल्याला कसं जीवन जगता येईल याचं एक ज्वलंत उदाहरण
सो आपण आता पाहूयात यश आहे हा यश गणपती बाप्पाचं काम करतोय. सो आपण यश सोबत बोलणार आहोत. सो यश तुझं पूर्ण नाव सांग आणि किती वर्षापासून काम करतोय ते सांग. माझं नाव यश गणेश कोळवणकर आहे आणि मी 5 वर्षापासून इथे काम करतोय. अच्छा. सो आता गणपती बाप्पाचं काम करायला मजा येते का? हो, खूप आवडतं. मजा येते ते काम करायला वगैरे. ॲक्च्युली या कारखान्याचे ओनर पप्पा आहेत. तर पप्पांचा पुढे वारसा चालवायचा प्लॅन आहे किंवा दुसऱ्या क्षेत्रामध्ये उतरायचं आहे कसं काय? नाही, नाही पप्पांचा पुढे ते चालवायचा प्लॅन आहे आणि ते छंदच आहे आमचा ते करायचं गणपतीची सेवा वगैरे. म्हणजे आम्ही आणि आता पुढे काय कॉलेज करतोय किंवा जॉब करतोय कसं काय? नाही आता माझी ग्रॅज्युएशन कंप्लीट झाली. आता डिग्रीसाठी मास्टरसाठी मी आता हे करतोय अप्लाय. गावाचं नाव सांग तुझ्या. माझ्या गावाचं नाव गुहागर आहे. पडवे. गुहागर पडवे. कोकणातला आहेस. हो, कोकणातलाच. So कशा पद्धतीने यावर्षी प्लॅन आहे गणपती बाप्पाच्या घरी गणपती येतो तर कशा पद्धतीने प्लॅन आहे? यावर्षी धमाकेदार प्लॅन आहे कारण की यावर्षी आमचा 25 वर्ष आहे गणपतीचा. तर आम्ही धमाकेदार मध्ये स्वागत करणार आहे गणपती बाप्पाचं. तर मंडळी 25वा वर्ष आहे. सो आपल्या जे जे लोक आहेत युट्यूबरचे सगळे व्हिडिओ पाहतात त्यांना बोलवशील का इन्व्हाइट करशील? हो हो, सगळ्यांनी या गणपतीच्या दर्शनाला. बाप्पाचं दर्शन आहे सगळ्यांसाठी आहे. ओके सगळ्यांनी या. इन्व्हिटेशन देतोय आणि ॲड्रेसही देतोय तर सगळ्यांनी या. हे बघा आणि मंडळी हे बघा इथे मूर्तीचं काम चालू आहे. जे वडील आपले जे पुढे बिझनेस सांभाळतात बिझनेस पुढे प्रत्येकाचं स्वप्न असतं पुढे सांभाळण्याचं. सो आता आपण पुढे जाऊया काकांकडे. काकांचंही पुढे काम चालू आहे. सो काकांसोबत बोलूया. काका तुमचं नाव सांगा. माझं नाव हरिश्चंद्र नेवरेकर गुहागरमधून आहे. नालासोपारा पूर्वेला माझा कारखाना आहे. श्री साई गणेश कला मंदिर नालासोपारा संगम मेडिकलच्या लाईनीला. दरवर्षी म्हणजे आज 14 वर्ष आम्ही या ठिकाणी गणपतीचं काम करतोय. व्यवस्थित बुकिंग वगैरे चालूच असते आणि रिस्पॉन्सही चांगला आहे. गणपती बाप्पाची आपण जी मूर्ती आहे ती बनवण्याचं कधीपासून चालू करता? बनवण्याचं काम असं वर्षभर चालू असतं, पण पेंटिंग वगैरे ही कमीत कमी 3-4 महिने चालू असते गणपतीपर्यंत. आणि पेंटिंग सहित विक्री करणं, कस्टमर हँडल करणं हेही सर्व सतत चालू असतं. कस्टमरला आवडीचे कलर देणे, पाहिजे तशी मूर्ती बनवून देणे, हे आमची वर्षभर कामं चालूच असतात. तर हा जो आपला व्यवसाय आहे हा पार्टनरशिप मध्ये आहे तर त्याच्यामुळे घरचे आपल्याला कशा पद्धतीने मदत करतात? घरचे आम्हाला चांगल्या पद्धतीने सांगायचं तर सांगतो आम्ही घरचेच आहोत. 2 पार्टनर आम्ही आहोत. त्यांची मुलं आहेत, माझी मुलं आहेत. अशी फॅमिली आमची घरची फॅमिलीच यामध्ये काम करते सर्व. बाहेरचं असं कोणीच नाही. फक्त डायमंड वर्क सुद्धा करतात. कपडे गणपतीला घालणे हे सुद्धा काम. हे सगळे आमचा घरचा जो परिवार आहे तो पूर्ण आम्हाला सपोर्ट करतो. तर आपल्याला कोणाला बुकिंग करायचं असेल गणपती बाप्पाचं तर तुमच्यात आपला ऍड्रेस सांगाल? आमचा पत्ता आहे नालासोपारा ईस्ट संगम मेडिकलच्या लाईनीला. नंबर सांगा काय? हो, या टावरचं नाव काय? लोटस टावरच्या समोर. संगम मेडिकल लोटस टावरच्या समोर. काय तुम्हाला सांगायचं तुमची इच्छा आहे का? हे बघा आता गणपती बाप्पाला धोतर झालेलं आहे घालून. आता याच्यानंतर पुढचं काय असणार पण? पुढचं ह्याला आपण आता कृष्णा फेटा घालणार आहे, म्हणजे असं ते गुंडाळतात ना त्या टाईपमध्ये. त्यानंतर शेला. आणि आत्ता सध्या धोतरचं काम थोडंफार अजून बाकी आहे. ह्याला आता बॉर्डर लावणार आपण ब्राऊन कलरची. त्यानंतर मध्ये जो पोर्शन येतो ना, म्हणजे आपण काय बोलतो त्याला, काय बोलतो रे आपण ह्याला, मध्ये जो हे लावतो म्हणजे धोत्राला असते ना बॉर्डर, त्या टाईपमध्ये. त्याच्यानंतर मग फायनली बाप्पा रेडी होतो. बाप्पा रेडी होते. म्हणजे एक गणपती बाप्पाला बनवायला किती साधारण वेळ लागतो? साधारणतः जो नवीन असेल ना, म्हणजे सध्या काम करत असेल नवीन त्याला जवळजवळ 3-4 तास तरी लागतात. पण मला आता बघ, तू बघत असेल मी जवळजवळ 2 तासात 2 मूर्त्या केल्या. माझ्यासारखं असेल तर 8 दिवस लागतील. आणि ते किचकट काम आहे ना. आणि छोट्या मूर्त्यांना ना जास्त वेळ लागतो. मोठ्यांना काय एवढं लागत नाही. मोठे कसे म्हणजे हाताची पोझिशन वगैरे, पाय वगैरे कसं म्हणजे स्पेस असतो. आणि छोट्या मूर्तींना म्हणजे काय जवळ जागाच नसते, म्हणजे त्यांना मेहनत पण असते जास्त. आणि बारकाईचं काम पण जास्त असतं छोट्या तर मूर्त्यांमध्ये. कोणी जर नवीन असेल तर कृपया असे प्रयोग करायला जाऊ नका. कारण की
शिकल्यानंतर ते असे कोणाकोणाला हौशी असतात, त्यांना वाटतं की मी करायला पाहिजे पण तेवढं सोपं काम नाहीये. सो आता बघा पुढची तयारी चालू आहे. पुढची तयारी कशा पद्धतीने चालू आहे आपण पाहूयात. हे बघा, राम सीता. हे बघा, आता धोतरचं काम झालेलं. आता हे काय पण नीरा नीरा निर्या. सो काही वेळातच बाप्पा रेडी होईल. म्हणजे साधारण या बाप्पाला रेडी करायला 2 ते 2.5 तास लागतात. आणि डिपेंड आहे तुमच्यावरती किती एक्सपिरियन्स आहे. त्या एक्सपिरियन्सवरती तुम्ही अर्ध्या तासातही रेडी करू शकता किंवा दिवसभरही जाऊ शकतो. त्याच्यामुळे तुमच्या डिपेंड आहे एक्सपिरियन्सवरती कशा पद्धतीत तुम्ही रेडी करताय ते. हे बघा, आपण हे सगळं सामान आहे तो घरून घेऊन येतोस का? हां, माझं स्वतःच आहे सगळं सामान. निर्या विर्या सगळं हे सगळं? काय हे सगळं कपडा वगैरे माझाच. कपडा, डायमंड सगळं माझंच. ओके, म्हणजे आपण घरून घेऊन यायचं आणि इथे रेडी करायचं. आज किती वाजे पण नाईट मारणार आहेस का? हो, आज उद्या संडे आहे ना, तर आज नाईटच असेल. आणि जेवणाचं वगैरे जेवण घेऊन येईल. हो, घेऊन येईल किंवा मी जाईन घरी. सो आता हे बघा कशा पद्धतीने काम चाललंय आपण पाहू शकतो. ओके, धोतरला जास्त शो येतो. त्याच्यामुळेच धोतरला जास्त शो येतो. सो आता चालू आहे सगळी तयारी. सो मंडळी, बाप्पा आता पूर्ण रेडी झालाय. बाप्पाचं वस्त्र पूर्ण झालंय, फेटा, त्याच्यानंतर धोतर, हे सगळं काम पूर्ण झालंय. आता आपण पाहूया बाप्पा कशा पद्धतीने दिसतोय ते. आणि हे बघा, सुंदर असा बाप्पा आपल्याला पाहायला मिळतोय वस्त्रधारण. आता प्रणव सोबत बोलूया. प्रणव, कसा वाटला एकंदर अनुभव कसा होता बाप्पा रेडी करता? अनुभव म्हणजे दरवेळीच आता मला सवयच लागली ती. जवळजवळ या वर्षी तरी माझा टार्गेट असेल 100 ते 120 मूर्त्या करायचा. दरवर्षी मी 80-90 पर्यंत तरी करतो. त्यामुळे आता एवढं काही वाटत नाही. मूर्ती एकदा रेडी झाली की बरं वाटतं. आणि त्यात जर कस्टमरला ती आवडली ना तरच खूप छान वाटतं. ओके, 100 ते 150 तुझं टार्गेट आहे. त्याच्यापैकी आता किती कंप्लीट झाल्यात तुझ्या? तरी मी हात पण नाही लावलाय मूर्त्यांना. ही माझी फर्स्ट मूर्ती आहे यावर्षीची गणपतीची. आणि बघू, आता प्रयत्न करू. अजून हातही नाही लावलास आणि गणपती बाप्पाला यायला अवघा 1 महिना, बरोबर? 1 ते 1.5 महिना राहिला असेल. टार्गेट आहे माझं 120-130 मूर्त्या. ओके, 1 ते 1.5 महिन्यामध्ये 120 ते 130, 150 असं करणार आहे कंप्लीट. बघतो आता, म्हटलंय तर करा, पण करतो की नाही ते आपण पाहूया. कारण की आपण जर पॉसिबल झालं तर, शक्य झालं तर, बोलूच शकत नाही, पण शक्य झालं तर आपण नंतरही येऊ. सो बघूयात कशा पद्धतीने बाप्पाला रेडी केलंय. किती वेळ लागला पूर्ण रेडी व्हायला? 2 मूर्त्यांना माझे कधी 4 तास तरी गेले असतील ना. 4 तास तर गेलेच असतील. पण हे माझ्यासाठी 4 तास बाकीच्यांसाठी 6-7 तास वगैरे लागले असते. सो ही बाप्पाची पूर्ण मूर्ती झालेली आहे आणि आता हा बाप्पा आपण ठेवणार आहोत डेमो पीससाठी. आणि जर कोणी जर इच्छुक असेल तर हे बाप्पाची मूर्ती ते घेतील. सो असं एकंदर आपला प्रणव भाऊ अशा पद्धतीने काम करतो.
डायमंड लावणं, त्याच्यानंतर बाप्पाला रेडी करणं, एकंदर सगळं काम तो करतो. सो अजून काही तू बोलणार आहेस काय? अजून तुझं सांगायचंय मनोगत काय? बोलायचं तर काय नाही, पण म्हणजे सपोर्ट चांगला मिळाला तरच म्हणजे दुसऱ्यांच्या सपोर्टशिवाय काहीच नाही होऊ शकत. आणि या माझा भाऊ समीर ह्याच्यासाठी पण याच्या चॅनलसाठी पण लाईक आणि सबस्क्राईब करा आणि भरपूर प्रतिसाद द्या. ओके, थँक्यू सो मच. जसा आपल्या चॅनलला प्रतिसाद देत आहे तसा आपला प्रणव भाऊलाही कोणी जर गणपती रेडी करायचा असेल तर त्यालाही सपोर्ट करा. सो म्हणजे आता रेडी झालाय पूर्ण आणि मी तुम्हाला पूर्ण कारखान्याची एकदा झलक दाखवतो. हा पूर्ण कारखाना आहे आणि आता आपण इकडे थांबणार आहोत आणि मीही घरीतून पळणार आहे. सो चला म्हणजे आता बाप्पा रेडी झाला, आता आपण निघूयात. आय होप म्हणजे तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. काय पण हो, नक्कीच. या माझ्या भावाला चांगला प्रतिसाद द्या आणि त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. आपल्या भावाने आपल्याला शिकवलंय की कशा पद्धतीने गणपतीला फेटा घालायचा, त्याच्यानंतर डायमंड असं ते कशा पद्धतीने काम केलं जातं हे सगळं दाखवलं. सो म्हणजे आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडेल. सो श्रेया, चलो टाटा, बाय बाय. बाय बाय. पुन्हा एकदा भेटू नवीन विषय घेऊन, नवीन चर्चा करणार. तोपर्यंत टाटा, बाय बाय.